कोण आहात तुम्ही? असं असं मानलं काय आम्हाला? कोण आहात तुम्ही? आम्हाला का आणलं इथे? लवकरच कळेल. काही काय आहे? ए, लक्ष ठेव यांच्यावर. ऐका ना, ऐका ना प्लीज, ऐका ना. हे हा म्हणा. त्या दत्तूबाबाचंच काम असणार. त्याला कळलं असणार. त्याच्या विरुद्ध ऍक्शन घेणार होत, म्हणून त्यांनी आपल्याला किडनॅप केलंय. सगळं त्या दद्दूबाबांनी केलं असणार, पण आता मला घरच्यांचं टेन्शन येऊ लागलंय. घरून आपण कधीच निघाला होता, तर सगळे खूप काळजी करत असतील, खूप खूप पॅनिक झाले असतील सगळे. हॅलो त्रिशा, हा मी रेवती बोलतेय, पिहूची आत्या. पिहू तुझ्यासोबत आहे का ग? काय? पिहू आज कॉलेजला आलीच नव्हती? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आई अगं, आज पिहू कॉलेजलाच गेली नव्हती. काय? कार्टे कुठे फिरते देव जाणे. जीवाला आमच्या नुसता घोर लागलाय. आई अगं, दादा आला तर आपण त्याला काय सांगायचं? बरं झालं तुम्हाला घ्यायला आलास. काय झालं? तुमचे चेहरे असे काय आहेत? अनु कुठे आहे? अनु, दादा, अरे अनु वहिनी आणि पिहू अजून घरी नाही आल्यात. घरी आल्या नाहीत म्हणजे? कुठेतरी गेले असतील ना, फोन कर. दादा, अनु वहिनी क्लासला जाणार होती आणि पिहू कॉलेजला, एवढंच माहिती होतं. मग ठीक आहे ना, पिऊच्या मैत्रिणीला फोन कर. दादा, ऍक्च्युली केला होता मी तिच्या फ्रेंडला फोन, पण पिहू कॉलेजलाच गेली नव्हती. काय? गेली नव्हती? थांब, ते सोनाली मॅडमला फोन करतो मी. नक्की ना कॉलेजला गेली नव्हती? हा, नमस्कार सोनाली मॅडम. हा, मी अविनाश बोलतोय, अविनाश पाटकर. हो, अनुचा नवरा. मला विचारायचं होतं की अनु आली होती का आज क्लासला? अच्छा, आलीच नव्हती. नाही नाही, काही झालं नाहीये, फक्त म्हणजे ती घरी पण नाहीये. आम्हाला असं वाटलं ती क्लासला नाही असेल, इथेच कुठेतरी असेल. डोंट वरी. नाही, काही पॅनिक होण्यासारखं काही नाहीये. ती आली की मी तिला फोन करायला सांगतो तुम्हाला. हा, ओके, धन्यवाद. ती नाही, ती तिथे पण नाहीये. कुठे गेली असेल? काय? मग या दोघी जणी गेल्या कुठे? अरे अनु तिच्या माहेरी गेली असेल पिहूला घेऊन. तिच्या आईची तब्येत बरी नव्हती असं बोलली होती ती. फोन कर, फोन कर. तूच करतो का फोन? ते मी प्लीज. करतो. हा, मावशी, राजन बोलतोय. अनु आणि पिहू आलेत का तिकडे? नाही नाही, सहजच विचारलं. म्हणजे अनु बोलली होती की तुमची तब्येत ठीक नाहीये, म्हणून मला वाटलं तिकडे आले असतील. नाही नाही, ठीक आहे. हो हो, आल्यावर मी कळवतो तुम्हाला. हो हो हो. कुठे गेल्या असतील त्या? मला टेन्शन येते. दादा ऐक ना, आपण जाऊन शोधूया का त्यांना? हो. हा प्लीज. हे आम्ही जाऊन येतो. तू चल. पिहू, आई हळू.
बाबाला जो नडला बाबांनी त्याला फोडला. अनुप्रिया, मला वाटलंच होते तुझंच काम असणार. अगं किती धडपडी आहेस तू आणि किती चंचल. पण खरं सांगू तुला, मला ना अशा या चंचल गोष्टीच फार आवडतात. तू ना त्या पाण्यातल्या सुंदर मासोळी सारखी आहेस, जी पटकन कधी कोणाच्या हातातच येत नाही. पण यावेळी तू एक गोष्ट विसरलीस. तुझी गाठ यावेळी या दत्तोबाबाशी आहे आणि दत्तोबाबाच्या हातून आजपर्यंत एकही मासोळी सुटलेली नाहीये. मग तू तरी कशी सुटशील? अगं तुझ्या नवऱ्यावर आणि धीरावर किती उपकार केले मी. थोडे तरी रिटर्न्स मला नको का मिळायला? नीट विचार कर, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुझ्या घरी खूप प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला पैशांची गरज आहे. मग हे सगळं व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल, मला शरण ये. अनुप्रिया. तुझ्या मनात जे आहे ना ते मी कधीच होऊ देणार नाही. मग आम्ही रस्त्यावर आलो तरी चालेल किंवा मी मेले तरी चालेल. माझ्यावर फक्त अविनाशचा हक्क आहे. कळलं? माझ्या नवऱ्याचा हक्क आहे. तू जर मला हात लावण्याचा प्रयत्न केलास ना तर मी अनुप्रिया, हे जे तू काही आता केलंयस ना त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल तुला. तयार आहे मी. काय करणार काय असतो? काय रे दद्दो बाबा, रामायण आठवतं? प्रत्येक युगात रावणाचा जन्म होतो, तेव्हाच रामाचाही जन्म होतो, जो स्वतःच्या सीतेला वाचवायला येतो. माझा राम नक्की येणार, माझं रक्षण कर. किती गोड गैरसमज असतात ना काही काही लोकांचे. एकदा माझी सभा होऊ दे, मग बघतो मी काय करायचं ते. तुझं आणि तुझ्या या कोवळ्या पोरी. लांबो लांबो, माझ्या मुलीला हात लावलास ना तर 2 तुकडे करीन मी तुझे. लांबो, त्यांना जीव घेईन. लांबो. आता बघूया ना आपण कोण जगतंय आणि कोण मरतंय ते. अनुप्रिया, या दोघींना काहीही खायला प्यायला देऊ नका. आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, या दोघी जर का इकडनं सटकल्या ना तर गाठ माझ्याशी आहे. आई, आई आता कसं होणार आहे? पिऊ, पिऊ,
तू धीर धर हा. तू ठीक आहेस? तू ठीक आहेस? काही नाही राजा, वाईट ना फार काळ टिकून राहत नाही. शेवटी रावणाचा अंत झालाच ना. या रावणाचाही अंत झाल्याशिवाय राहणार नाही. ददो बाबा, माझी सून आणि नात जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेव. कुठे गेले असतील, खूप काळजी वाटते मला. कालपर्यंत राग येत होता त्यांचा, पण आता काळजी वाटते ग. आई, नको ना ग काळजी करूस. राजन दादा आणि अभि दादा गेलेत ना त्यांना शोधायला. हो, रात्रभर शोधतायत. सापडल्यात की नाही कुणास ठाऊक. आई अगं, सापडतील त्या. आपले दद्दो बाबा आहेत ना, त्यांची कृपा आहे आपल्यावर. सगळं नीट होईल बघ. तू त्यांचं नामस्मरण कर. चल. आई, मी रात्रभर काही खाल्लं नाहीये. मी चहा करू का तुमच्यासाठी? आई, अगं शुभदा मावशीचा फोन आहे. आता काय करायचं? काय सांगू तिला मी? बघ बघ, तिकडे आहेत का बघ. हॅलो. हा शुभदा मावशी, बोला ना. नाही सापडल्यात अजून शुभदा मावशी, पण अभि दादा गेलाय त्यांना शोधायला. तुम्ही टेन्शन नका घेऊ. मला काहीही कळलं ना तरी मी तुम्हाला आधी इन्फॉर्म करीन. हा हो मावशी, मी सांगेन तुम्हाला. हो, बाय. काय ग, तिथे पण गेल्या नाहीत? अरे देवा, कुठे असतील ग ह्या? मला खूप काळजी वाटते ग त्यांची. अभि, राजन, अरे सांग ना. अरे काय झालं? सापडला का? नाही सापडल्या. सगळीकडे शोधलं की नाही त्यांना तुम्ही? हो आई, सगळीकडे शोधलं आम्ही, पण नाही सापडल्या. अरे देवा. बाबा, आई कुठे गेली असेल? त्यांना काही झालं असेल ना? सांगा ना बाबा, सांगा ना. राजन, आपण पोलीस कंप्लेंट करूया का रे? आई, गेलो होतो आम्ही पोलीस स्टेशनला, पण ते म्हणाले 24 तास होत नाहीत तोपर्यंत पोलीस कंप्लेंट करता येणार नाही. तर काय करायचं ना ते सुचत नाही आम्हाला. दादा, आपण दद्दू बाबांना फोन करूया का? त्यांना विचारूया, ते नक्की काहीतरी करतील. हो हो, बाबांना दिव्य दृष्टी आहे, त्याच्यातून काहीतरी कळेल. सांगतील ते नक्कीच आपल्याला. अभि, फोन कर फोन. आई अगं, काही काय, दद्दू बाप्पा काय करणार ते याच्यात? अरे दादा, बरोबर बोलतेय आई. अरे दद्दू बाप्पा नक्की काहीतरी करतील, तू बघच. अभि दादा, तू आत्ताच्या आत्ता फोन कर बरं त्यांना. आपल्या हातात होतं ते सगळं केलं आपण दादा. हे करून बघूया ना. अभि, कर फोन, कर त्यांना. दद्दो बाबा, अविनाश बोलतोय. हा बोला. काय अनु आणि पिहू दोघींना कुठेतरी गेल्यात, म्हणजे कुणालाही न सांगता गेल्या. हो, आम्ही खूप शोधायचा प्रयत्न करतो पण त्या सापडत नाहीयेत. आम्हा सगळे खूप चिंतित आहोत. प्लीज प्लीज काहीतरी मार्ग दाखवा बाबा. बरं बरं पाटकर साहेब, तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा, सध्या तरी मला असं दिसतंय त्या जिथे कुठे आहेत ना तिकडे अगदी सुखरूप आहे. तुम्ही काही काळजी करू नका.
अहो उद्यापर्यंत घरी परत सुद्धा येतील त्या. हं? थोडा संयम ठेवा. आणि पाटकर साहेब, मी ना जरा गडबडीत आहे. काय माझी सभा आहे ना, त्याची सगळी तयारी चालू आहे. तुम्ही सुद्धा या हं सभेला. नाही नाही, थँक्यू बाबा. तुम्ही करा तुमचं काम. बरं ठेवतो हा. काय झालं, काय म्हटले ते? नाही, त्यांची सभेच्या गडबडीमध्ये होते. अरे आपण इथे एवढे टेन्शन मध्ये आहोत आणि त्यांना सभेची पडली आहे. अरे पण गडबडीमध्ये असताना पण फोन उचलला ना त्यांनी दादा. हे महत्वाचं आहे. आपण त्यांच्यासाठी महत्वाचे आहोत, आपलेसे आहोत, जवळचे आहोत, म्हणून त्यांनी फोन उचलला आणि सांगितलं ना त्यांनी की सुखरूप आहेत त्या, जिथे कुठे आहेत सुखरूप आहेत. आता दद्दो बाबा म्हणाले सुखरूप आहेत तर असणार त्या सुखरूप. सांगितलं ना सुखरूप आहेत, बस मग काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. ते दोघी लवकर येतील, तू बघच. येतील आई. हात सोडतोय, जेवून घ्या. शहाणपणा करायचा नाही. ए, हात लावायचा नाहीये. तुझ्या बाबाच्या पापाच्या पैशाचं जेवण जेवणापेक्षा ना आम्ही मरून जाऊ. हो मग मरा उपाशी. चल रे. पिहू, सॉरी बेटा. मला माहिती तुझ्या पोटात काही नाहीये. खरंच सॉरी. त्या बाबाच्या पैशाच्या जेवणापेक्षा मी उपाशी राहीन. तू नको माझी काळजी करूस. तू स्ट्रॉंग राहा. आपण सुटू इथून. हा, धीर सोडू नकोस. काय करू? बाबा तर म्हणालेत की त्या सुखरूप असतील. मला अस्वस्थ का वाटतंय? कुठे गेले असतील दोघे? रागावून गेली असती तर इहूला घेऊन का जाईल? बाबा म्हणतात तसं काही नसेल. त्या कुठल्या संकटात तर नसतील ना? हॅलो बाबा नमस्कार. मी रेवती बोलतेय पाटकर. बाबा मला खरंच माफ करा. मी खूप रात्री तुम्हाला फोन केलाय. बाबा अहो मला खरंच खूप काळजी वाटतेय अनुवहिनीची आणि पियूची. तुम्ही काहीतरी करा ना बाबा. तुमच्या त्या दिव्य शक्तीने शोधा ना त्या कुठे आहेत दोघी. कसं आहे ना रेवती, कधी कधी माणूस स्वतःच्या कर्मामुळे सुद्धा संकट ओढवून घेतो. तुझ्या त्या वहिनीचा माझ्यावर विश्वास नाहीये ना, म्हणूनच कुठल्या तरी संकटात अडकली असेल ती. पण तू काळजी करू नकोस. तुझी वहिनी कितीही माझ्या विरोधात असली ना तरी मी लवकरात लवकर तिला शोधून काढीन आणि तुझ्यापर्यंत पोहोचवीन. रेवती,
पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो हो बाबा, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. बस आता तुझं भलं होतं की नाही ते बघ. पण तू फक्त माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा, आणखी कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. हो बाबा. मला माहिती आहे तुझं लग्न जमत नाहीये, त्यामुळे तू खूप डिस्टर्ब आहेस. पण तुझी ही समस्या सुद्धा मी सोडवू शकतो आणि मी ती सोडवणार आहे. थँक्यू 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 सो मच बाबा. थँक्यू सो मच. आनंदी आनंद, आनंदी आनंद. पण रेवती, हा. तू माझ्याकडे दीक्षा घ्यायला येणार आहेस ना? मी? हो तू. हो येईन ना बाबा. नाही नाही असं नाही, आधी तू मला वचन दे मी येईन म्हणून. हो बाबा, मी तुम्हाला वचन देते की मी तुमच्याकडे दीक्षा घ्यायला येईन. ठेवू बाबा? रेवती, तुझी वहिनी आणि माझी लाडकी अनुप्रिया तुझ्यापर्यंत पोहोचेल, पण पिहू, पिहू इकडे बघ. पिहू, पिहू श्वास घे. काय होतंय? बोल बोल. गरगरल्यासारखं होत आहे. स्ट्रॉंग आहेस ना तू? हा, धीर धर, सगळं ठीक होईल. श्वास घे तू, श्वास घे.